नमस्ते मंडळी, माझं नाव प्रियंका आहे. मी एका खाजगी कंपनीत काम करणारी 35 वर्षीय स्त्री आहे. माझे पती राहुल दुसऱ्या शहरात नोकरी करतात. माझी एकुलती एक मुलगी आर्या तिच्या शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये राहते. त्यामुळे मी बहुतेक वेळा घरी एकटीच असते. माझ्या पतीशी माझ्याशी भेट दर महिन्यात काही दिवसांसाठीच होत असते. माझ्याबद्दल सांगायचं तर माझी फिगर साधारणपणे स्लिम आहे. कंबर 28 इंच आहे आणि हिप्स 36 इंच आहे. माझ्या पतीच्या कामाच्या ठिकाणी खूप ताण असल्याने ते माझ्याकडे पुरेसे लक्ष देत नाही. त्यामुळे मला नेहमी एकटेपणाची जाणीव होते. अलीकडे माझ्या पतीने मला सुचवलं की मी एकटी राहण्यापेक्षा माझ्या आत्याकडे जाऊन राहावं. माझी आत्या पुण्यात राहते. तिचा नवरा काही वर्षापूर्वीच वारला आहे. ती एकटीच राहते आणि तिच्याकडे जाऊन राहण्याचा मी निर्णय घेतला. काही दिवसातच मी माझं सामान बांधून आत्याकडे राहायला गेले. तिथे माझी ओळख एका शेजाऱ्याशी झाली, ज्याचं नाव अजय होतं. अजय एका जिममध्ये ट्रेनर होता आणि त्याची शरीर अतिशय फिट आणि आकर्षक होते. त्याची उंची 6 फूट होती. छाती, भरदार सपाट पोट आणि सुंदर चेहरा. त्याच्या व्यक्तिमत्वाचा मला ताबडतोब प्रभाव पडला. एक दिवस मी छतावर कपडे वाळवत असताना माझी नजर अजयवर पडली. तो त्याच्या घराच्या छतावर व्यायाम करत होता. आमची नजर मिळताच आम्ही एकमेकांना हसून नमस्कार केला. काही दिवसानंतर तो माझ्या आत्याच्या घरी गप्पा मारायला आला. आत्याने आमची ओळख करून दिली. अजय सध्या एकटाच राहत होता, कारण त्याची पत्नी तिच्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी माहेरी गेली होती. त्यानंतर तो नेहमीच आमच्या घरी येऊ लागला. आमच्यात जवळीक निर्माण झाली. एक दिवस मी स्वयंपाक करत असताना आत्या बाजारात गेली होती. अजय माझ्या घरी आला आणि त्याने मला मागून पकडलं. मी हलकच विरोध केला, पण तो माझ्याजवळ आला आणि त्याने मला ओठावर किस केलं. मीही त्याला प्रतिसाद दिला आणि आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. इतक्यात आत्या परत आली. आम्ही लगेच अलग झालो. त्या रात्री आत्या झोपल्यावर अजय माझ्या खोलीत आला आणि आम्ही एकत्र आलो. त्यानंतर तो रोज रात्री माझ्याकडे येऊ लागला आणि आम्ही एकमेकांच्या साथीत आनंद शोधू लागलो. मला वाटले की मी आता खरंच जगू लागले आहे. प्रियंकाच्या आयुष्यात अजयच्या आगमनाने एक नवीनच उत्साह आला होता. ती आता एकटेपणाच्या भावनेतून बाहेर पडली होती आणि तिच्या आयुष्यात प्रेम, आनंदाचा एक नवीन अध्याय सुरू झाला होता. अजय आणि प्रियंका यांच्यातील संबंध दिवसेंदिवस खोलवर जात होते. ते एकमेकांशी बोलताना, हसताना आणि वेळ घालवताना खूप आनंदी वाटत होते. एक दिवस प्रियंकाच्या आत्याला काही कामानिमित्त गावाला जावं लागलं. तिने प्रियंकाला घरी एकटं सोडलं. त्या रात्री अजय प्रियंकाच्या घरी आला आणि त्यांनी एकत्र जेवण केले. जेवणानंतर ते छतावर बसून तारे बघत होते. त्या नीरव रात्रीत अजयने प्रियंकाचा हात धरला आणि तिच्या कानात मंद हसत म्हणाला, प्रियंका, तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून माझं सगळं बदललंय. मला तुझ्याशी खूप आनंद वाटतो. प्रियंकाच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, अजय, मीही तुझ्याशी खूप सुरक्षित आणि आनंदी वाटते, पण मला भीती वाटते की हे सगळं किती काळ टिकणार. अजयने तिला आश्वासन दिलं, प्रियंका, मी तुझ्यासोबत आहे. आपण एकमेकांसाठी आहोत. आपण सगळं हे एकत्र पार पाडू. त्यानंतर ते एकमेकांच्या जवळ आले. त्यांच्या प्रेमाची गोष्ट रात्रभर चालू राहिली. काही दिवसानंतर प्रियंकाच्या आत्याला गावावरून परत येण्याची वेळ आली. तिने प्रियंकाला विचारलं, प्रियंका, तू इथे एकटी राहिलीस, कसं वाटलं? काही समस्या आली का? प्रियंका मंद हसत म्हणाली, नाही आत्याबाई, सगळं ठीक होतं. मी इथे खूप आनंदी होते. आत्या म्हणाली, बरं झालं. मला वाटत होतं की तू आता तुझ्या पतीकडे परत जायला हवं. त्यांनाही तुझी आठवण येत असेल. प्रियंकाच्या मनात एक धसका उठला. तिला आता अजयची आणि तिच्या पतीची दुविधा निर्माण झाली होती. ती म्हणाली, हो आत्याबाई, मी लवकरच परत जाईन. त्या रात्री अजय प्रियंकाच्या घरी आला आणि तिला परत जाण्याची बातमी कळवली. तो म्हणाला, प्रियंका, मला परत तुझ्याशी राहायचंय. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. प्रियंकाच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, अजय, मला तुझ्याशी राहायचंय, पण माझ्या पतीची आणि माझ्या मुलीची जबाबदारी आहे. मी काय करू? अजयने तिला आलिंगन दिलं आणि म्हणाला, प्रियंका, तू तुझ्या निर्णयाचा आदर करतो. मी तुझ्या निर्णयाचा आदर करतो, पण मला वाटतं की आपण एकमेकांसाठीच आहोत आणि आपण हे सगळं एकत्र पार पाडू. प्रियंकाने अजयला सांगितलं की ती तिच्या पतीकडे परत जाईल, पण तिचं मन अजयकडेच असेल. ती म्हणाली, अजय, मी तुझ्याशी संपर्कात राहीन. तू माझ्या आयुष्यात आलास तेव्हापासून मी खरंच जगू लागले. अजयने तिला आश्वासन दिलं की तो तिच्यासोबत आहे आणि तो तिच्या निर्णयाचा आदर करतो. प्रियंका तिच्या पतीकडे परत गेली, पण तिचं मन अजयकडे होतं. ती आता दोन प्रेमामध्ये अडकली होती. तिच्या पतीची आणि मुलाची जबाबदारी होती, पण तिचे हृदय अजयकडे होतं. कथा सलग राहिली आणि प्रियंकाच्या आयुष्यातील हा नवा अध्याय तिला नवीन दिशेने नेऊ लागला. आता
दोन प्रेमामध्ये अडकली होती आणि तिच्या निर्णयाने तिचं भविष्य ठरणार होतं. प्रियंकाच्या आयुष्यातील हा नवीन प्रवास तिला एका नवीन दिशेने नेऊ लागला. ती आता तिच्या भविष्याचा निर्णय घेण्यासाठी तयार होती.